दिवसात आपण इंग्रजी बोलू शकतो या सिरीज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। तर आजचा हा इंग्रजी बोलण्याचा दिवस आहे 6वा। तर पहा, पहिला सेंटेन्स आहे आपला आय हॅव टू स्पीक, मला बोलावे लागते। आय हॅव टू स्पीक। तर तुम्ही फक्त हे वाक्य ऐकायचेच नाहीये, तर माझ्यासोबत बोलण्याचाही प्रयत्न करायचा आहे। मी एक वाक्य 3-4 प्रकारात वेगळ्या प्रकाराने बोलणार आहे, तुम्ही माझ्यासोबत बोलायचं आहे। ओके। मला लिहावे लागते, कसं बनेल? मला लिहावे लागते, आय हॅव टू राईट। आय हॅव टू राईट। मला ऐकावे लागते, आय हॅव टू लिसन। मला त्याचे ऐकावे लागते, कसं बनेल? मला त्याचे ऐकावे लागते, आय हॅव टू लिसन टू हिम। टू हिम, मला त्याचे ऐकावे लागते। आता मला तिचे ऐकावे लागते म्हटल्यावर काय येणार इथं? आय हॅव टू लिसन टू हर। मला त्यांचे ऐकावे लागते म्हटल्यावर आय हॅव टू लिसन टू देम। मला त्यांचे ऐकावे लागते। किंवा मला तुझे ऐकावे लागते, कसे बनेल? आय हॅव टू लिसन टू यू। मला तुझे ऐकावे मला सकाळी लवकर उठावे लागते, कसं बनेल? मला सकाळी लवकर उठावे लागते, आय हॅव टू वेक अप। आय हॅव टू वेक अप अर्ली इन द मॉर्निंग। अर्ली इन द मॉर्निंग, मला सकाळी लवकर उठावे लागते। मला अभ्यास करावा लागला, कसं बनेल? मला अभ्यास करावा लागला, आय हॅड टू स्टडी। आय हॅड टू स्टडी। मला इंग्रजी बोलावे लागले, मला इन द पास्ट पाठीमाग मला इंग्रजी बोलावे लागले, आय हॅड टू स्पीक इंग्लिश। मला इंग्रजी बोलावे लागले। मला इंग्रजी बोलावे लागेल। मला शाळेला जावे लागेल, मला शाळेला जावे लागेल, कसं बनेल? आय विल हॅव टू गो टू स्कूल। आय विल हॅव टू गो टू स्कूल। मला माहिती आहे, कसं बनेल? मला माहिती आहे, आय नो। आय नो। मला माहिती आहे तू, मला माहिती आहे तू, आय नो यू। मला माहिती आहे ती, मला माहिती आहे तू, मला माहिती आहे ती, आय नो हर। मला माहिती आहे तू, आय नो यू। आता पहा, मला त्यांच्याविषयी माहिती आहे, मला त्यांच्याविषयी माहिती आहे, कसं बनेल? आय नो अबाउट देम। देम, मला त्यांच्याविषयी माहिती आहे। मला तिच्याविषयी माहिती आहे म्हटल्यावर कसं बनणार? आय नो अबाउट हर। मला त्याच्याविषयी माहिती आहे, आय नो अबाउट हिम। मला तुझ्याविषयी माहिती आहे, आय नो अबाउट यू। मला तुझ्याबद्दल सगळं माहिती आहे, मला तुझ्याविषयी सगळी माहिती आहे, कसं बनेल? पहा, आय नो एव्हरीथिंग अबाउट यू। अबाउट यू, मला तुझ्याविषयी सगळी माहिती आहे। किंवा मला तिच्याविषयी सगळी माहिती आहे, कसं बनेल? पहा, आय नो एव्हरीथिंग अबाउट हर। मला तिच्याविषयी सगळी माहिती आहे। किंवा मला तुझ्याबद्दल काही माहिती नाही, कसं बनेल? मला तुझ्याबद्दल काही माहिती नाही, आय नो नथिंग अबाउट यू। आय नो नथिंग अबाउट यू। मला तुझ्याविषयी काही माहिती नाही। तर जर आवडत असेल तर आताच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण की आपण इंग्रजी शिकत असतो या चॅनलवरती खूप साध्या सोप्या पद्धतीने। मी जाईल कसं होईल? आय विल गो। मी शाळेला जाईल, आय विल गो टू स्कूल। लिहित राहा, कसं बनेल? लिहित राहा। कोणतंही काम करत राहा म्हटलं की हा पॅटर्न यूज करायचा, कीप रायटिंग। बोलत राहा, कीप स्पीकिंग। क्लासला येत राहा, कीप स्पीकिंग। क्लासला येत राहा म्हटल्यावर कसं बनेल? कीप कमिंग टू क्लास। अभ्यास करत राहा, कीप स्टडिंग। बोलत राहा, कीप स्पीकिंग। ऐकत राहा, कीप लिसनिंग। खेळत राहा, कीप प्लेइंग। हसत राहा, कीप लाफिंग। मला खेळायचे आहे, कसं बनेल? मला खेळायचे आहे, आय वॉन्ट टू प्ले। मला बोलायचे आहे, कसं बनेल? मला बोलायचे आहे, आय वॉन्ट टू स्पीक। मला बोलायचे आहे। मी बोलतो का कसं बनेल? पहा, डू आय स्पीक। मी इंग्रजी बोलतो का? डू आय स्पीक इंग्लिश। मी प्रयत्न करतो का? क्वेश्चन मार्क मस्ट राईट हियर। मी प्रयत्न करतो का? डू आय ट्राय। ती प्रयत्न करते का? डज शी ट्राय। तो प्रयत्न करतो का? डज ही ट्राय। ते प्रयत्न करतात का? डू दे ट्राय। आम्ही प्रयत्न करतो का? डू वी ट्राय।
खेळू दे कसं बनेल? मला खेळू दे. लेट मी प्ले. लेट मी प्ले. तिला खेळू दे कसं बनणार? लेट हर प्ले. लेट हर प्ले. त्याला येऊ दे. त्याला येऊ दे. लेट हिम कम. त्याला शाळेला येऊ दे. लेट हिम कम टू स्कूल. त्याला शाळेला येऊ दे. त्याला इंग्रजी बोलू दे. लेट हिम स्पीक इंग्लिश. त्यांना त्यांना काम करू दे कसं बनेल? त्यांना काम करू दे. लेट देम वर्क. लेट देम वर्क. लिहा, राईट, बोला, स्पीक, ऐका, लिसन, ऐकू नका, डोंट लिसन, कधीच ऐकू नका, नेव्हर लिसन. नेहमी ऐका, ऑलवेज लिसन. माझे ऐका, लिसन टू मी. तिचे ऐका, लिसन टू हर. तू झाडांना पाणी द्यायला पाहिजे कसं बनेल? तू झाडांना पाणी द्यायला पाहिजे. यू शुड वॉटर द प्लांट. यू शुड वॉटर द प्लांट. तू दररोज झाडांना पाणी द्यायला पाहिजे. यू शुड वॉटर द प्लांट एव्हरी डे. तू बोलायला पाहिजे. तू बोलायला पाहिजे. यू शुड स्पीक. तू ऐकायला पाहिजे. यू शुड लिसन. तू खेळायला पाहिजे. यू शुड प्ले. अभ्यास करायला पाहिजे का? मी अभ्यास करायला पाहिजे का कसं बनेल पहा? शुड आय स्टडी. शुड आय स्टडी. मी अभ्यास करायला पाहिजे का? हो तू अभ्यास करायला पाहिजे. येस यू शुड स्टडी. यू शुड स्टडी. नाही तू अभ्यास नाही करायला पाहिजे कसं बनेल? नाही तू अभ्यास नाही करायला पाहिजे कसं बनेल? नो यू शुड नॉट किंवा शुडंट. यू शुड नॉट स्टडी. मला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आत्ताच लाईक करायचा आहे, शेअर करायचा आहे आणि सबस्क्राईब करायचं आहे. आणि व्हिडिओ कसा वाटला ते मला कॉमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे. तर तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ कुठल्या पार्ट वरती पाहिजे तेही सांगा. थँक्स फॉर वॉचिंग. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ.